नमस्कार. इम्पॉर्टन्स ऑफ प्रपोजल फॉर्म इन इन्शुरन्स या विषयावरचा जेव्हा मी व्हिडिओ या चॅनलवर अपलोड केला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की प्रपोजल फॉर्म हे एक महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे आणि त्यामध्ये विचारलेली माहिती पूर्णपणे देणं आपल्याला गरजेचं असतं इन्शुअर्ड पर्सनला, विमाधारकाला. ठीक आहे. तर त्यापैकी महत्त्वाचे डिटेल्स म्हणजे नॉमिनीचे डिटेल्स जे प्रपोजल फॉर्ममध्ये विचारलेले असतात तेही देणं गरजेचं असतं. जसं नॉमिनीचं नाव, त्याचं वय, त्याचं इन्शुअर्ड पर्सनशी असणारं रिलेशन आणि नॉमिनीचं कॉन्टॅक्ट डिटेल्स. म्हणजे समजा भविष्यामध्ये जर त्या इन्शुअर्ड पर्सनचं दुःखद निधन झालं तर इन्शुरन्स कंपनी त्या नॉमिनीला कॉन्टॅक्ट करून विम्याचे पैसे त्या नॉमिनीला देऊ शकते. तसंच माझा जो दुसरा व्हिडिओ मी बनवला होता ऑटमोस्ट गुड फेथ, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की जनरल इन्शुरन्सच्या ज्या पॉलिसी असतात, मग ती फायर इन्शुरन्स पॉलिसी असो, मोटर असो किंवा पर्सनल ॲक्सिडेंट पॉलिसी असो किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी असो, या ॲन्युअल पॉलिसी असतात. म्हणजे त्या वर्ष झालं की त्या पॉलिसी संपतात. म्हणजे आयडियली दरवर्षी इन्शुरन्स कंपनीने प्रपोजल फॉर्म भरून घेणं विमाधारकाकडनं गरजेचं आहे, पण प्रॅक्टिकली ते शक्य होत नाही. त्यामुळे इन्शुरन्स कंपनीज फक्त सुरुवातीला जेव्हा पहिल्यांदा पॉलिसी घेतली जाते तेव्हा प्रपोजल फॉर्म भरून मागतात आणि मग दरवर्षी ती पॉलिसी ॲज इट इज रिन्यू होत जाते. फक्त काही विशिष्ट परिस्थितीत इन्शुरन्स कंपनी इन्शुअर्ड पर्सनकडून नवीन प्रपोजल फॉर्म भरून घेतात. कधी कधी तर साधारण 1-2 उदाहरणं मी तुम्हाला देते की जेव्हा इन्शुअर्ड पर्सन सांगतं की आम्हाला सम इन्शुअर्ड इन्क्रीज करायची आहे किंवा इन्शुरन्स ज्या गोष्टीचा घेतला आहे म्हणजे विम्याची जी विषयवस्तू आहे त्या विषयवस्तूत काही महत्त्वाचा बदल झाला तरी इन्शुअर्ड पर्सन सांगतो की बाबा असा असा बदल झालेला आहे, हो की नाही. मग त्यावेळी नव्याने प्रपोजल फॉर्म भरून घेतला जातो. पण हे जे इन्शुअर्डच्या आयुष्यात जे महत्त्वाचे बदल होतात किंवा विम्याच्या विषयवस्तूमध्ये जे काही बदल होतात हे फक्त त्या इन्शुअर्ड पर्सनलाच माहिती असतात. ते जोपर्यंत तो स्वतःहून इन्शुरन्स कंपनीला कळवत नाही तोपर्यंत इन्शुरन्स कंपनीला ते कसे माहिती पडणार, हो की नाही. आणि मग आज जो हा आपला व्हिडिओचा विषय आहे तो महत्त्वाचा विषय म्हणजे नॉमिनीविषयीचे बदल आणि विशेषतः पर्सनल ॲक्सिडेंट किंवा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमधल्या नॉमिनीविषयी आज हा आपला व्हिडिओ आपण बनवत आहोत. आणि नॉमिनीमधले बदल जर वेळच्या वेळी इन्शुरन्स कंपनीला कळवले गेले नाही तर कुटुंबियांना किती त्रास होऊ शकतो याचं मी तुम्हाला एक उदाहरण देऊन महत्त्व देते. तर उदाहरण असं आहे की एक वृद्ध महिला होत्या, सिनियर सिटीजन लेडी होत्या. त्यांनी आपल्या हेल्थ इन्शुरन्समध्ये नॉमिनी केलं होतं आपल्या मिस्टरना, आपल्या पतीला, आपल्या स्पाऊसला. ठीक आहे. कालांतराने त्यांच्या पतीचं दुःखद निधन झालं. तर आयडियली ही घटना त्या वृद्ध महिलेने किंवा त्या सिनियर सिटीजन लेडीने इन्शुरन्स कंपनीला लिखित रूपात कळवायला हवी होती की बाबा एक लेटर लिहिलं की असं असं माझ्या ह्या पॉलिसीमध्ये मी ह्या व्यक्तीला नॉमिनी केलं होतं, पण त्या व्यक्तीचं आता दुःखद निधन झाल्यामुळे मी आता त्यांच्याऐवजी ह्या व्यक्तीला नॉमिनी म्हणून नेमत आहे. आणि मग सोबत मिस्टरांचं त्यांनी डेथ सर्टिफिकेट जोडलं असतं. तर मग ती इन्शुरन्स कंपनी त्यांचं जे काही प्रोसिजर आहे ते प्रोसिजर पूर्ण करते. म्हणजे ते कधी काही इन्शुरन्स कंपनी दॅट लेटर इज इनफ सफिशियंट आहे, बाबा लेटर दिला ठीक आहे, ओके नाही, पॉलिसीमध्ये आम्ही बदल केले, पॉलिसीमध्ये नॉमिनी बदलला. काही इन्शुरन्स कंपन्या सांगतात ठीक आहे मॅडम लेटर तर ठीक आहे, पण हा असं करा, हा प्रपोजल फॉर्म तुम्ही नव्याने भरून द्या आणि मगच आम्ही तुमच्या पॉलिसीत हे बदल करू. ठीक आहे. पण ते जे गोष्ट आहे की बाबा ह्या नॉमिनीचं डेथ झालेली आहे आणि त्याच्या अगेन्स्ट मी आता दुसरा नॉमिनी करते आहे, ही गोष्ट वेळच्या वेळी व्हायला हवी होती. पण झालं काय की ती वृद्ध महिला मला वाटतं एकट्याने त्या सगळ्या पॉलिसीचं हाताळत असतील आणि वयामुळे म्हणा किंवा काही फॉर सम रिझन त्यांच्याकडनं ही गोष्ट इन्शुरन्स कंपनीला कळवायची राहून गेली. कालांतराने त्या वृद्ध महिला स्वतःसुद्धा आजारी पडल्या, हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि हॉस्पिटलमध्ये काही दिवस ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांचं ते हॉस्पिटलमध्येच निधन झालं. ठीक आहे. आणि मग नंतर त्यांच्या कुटुंबातली लोकं जेव्हा इन्शुरन्स कंपनीला अप्रोच झाली की कुटुंबातले मुलगा म्हणा किंवा मुलगी म्हणा की बाबा आमच्या आईची अशी अशी पॉलिसी तुमच्याकडे होती आणि हॉस्पिटलायझेशनचा एवढा लाखो रुपये खर्च झालेला आहे, तर हा तुम्ही आम्हाला द्या. आणि मग इन्शुरन्स कंपनीने जेव्हा ती पॉलिसीचे डॉक्युमेंट्स बघितले तेव्हा इन्शुरन्स कंपनीने मग त्या कुटुंबियांना असं सांगितलं की बाबा आमच्या पॉलिसी डॉक्युमेंटप्रमाणे ह्यांचे नॉमिनी जे आहे हे ह्यांचे पती आहे. पण मग कुटुंबीय म्हणालं ठीक आहे, पण आता पती तर अस्तित्वातच नाही, हे बघा हे डेथ सर्टिफिकेट आहे, हे आमचे वडील होते आणि आमचे वडील आता हयातच नाही आहेत, आमचे वडील पण हयात नाही, आता आईचं पण देहांत झालेलं आहे, तर हे पैसे आता तुम्ही आम्हाला द्या. पण इन्शुरन्स कंपनीच्या नियमाप्रमाणे पैसे कोणाला जातात, नॉमिनीला जातात.
आणि त्या पॉलिसीमध्ये त्या कुटुंबियातली जी मुलं मुली होती त्यांच्या वडिलांचं ऑलरेडी निधन झाल्यामुळे त्या पॉलिसीमध्ये कोणी नॉमिनी नव्हता. म्हणून मग इन्शुरन्स कंपनीने नियमाप्रमाणे त्यांना लीगल हायर सर्टिफिकेट आणायला सांगितलं. आणि मग त्या कुटुंबियांना खूप म्हणजे त्रास झाला. त्यांना वकिलाकडे जावं लागलं, वकिलाकडे काही खेपा घालाव्या लागल्या, काही त्याच्यात वेळ गेला, काही त्याच्यात पैसे त्यांचे खर्च गेले आणि मग ते लीगल हायर सर्टिफिकेट त्यांना मिळवावं लागलं. परत ते लीगल हायर सर्टिफिकेट मिळाल्यानंतर पण लीगल हायर्स पण खूप असतात ना. इन्शुरन्स कंपनी एवढ्या सगळ्या लीगल हायर्सच्या नावावरती चेक काढणं किंवा ती विम्याची जी रक्कम आहे क्लेमची ती डिस्ट्रीब्यूट करणं हे तसं प्रॅक्टिकली गैरसोयीचं असतं. मग त्याच्यासाठी त्या लीगल हायर्समध्ये कोऑर्डिनेशन असावं लागतं की बाबा ठीक आहे, आमच्यापैकी ह्या व्यक्तीच्या नावावरती तुम्ही चेक काढा, आमची त्याला काही हरकत नाही, असं एक NOC त्या लीगल हायर्सने द्यावं लागतं. म्हणजे हे लीगल हायर सर्टिफिकेट तयार करा, ही NOC तयार करा, त्याच्यासाठी वकिलाकडे जा, थोडे वेळ जातो, पैसे जातात. आणि मग आजकालच्या गडबडीच्या दिवसामध्ये म्हणजे सगळ्यांचंच आयुष्य एवढं दगदगीचं झालं आहे, ह्या सगळ्या गोष्टीसाठी वेळ पण हवा. म्हणजे जे कुटुंबियांना पैसे ते मिळायला हवे होते ते त्यांना पैसे वेळेवर नाही मिळू शकले ह्या एका गोष्टीमुळे की नॉमिनीमधला बदल वेळच्या वेळी इन्शुरन्स कंपनीला कळवला गेला नाही. म्हणून मला तुम्हाला सर्वांना अशी विनंती करायची आहे की सिनियर सिटीजन्स जे आहेत त्यांनी आपल्या इन्शुरन्स पॉलिसीची माहिती आपल्या तरुण मुलामुलींना द्यावी, जेणेकरून घरातल्या कुठल्याही व्यक्तीला त्या पॉलिसीची माहिती असल्यामुळे वेळ पडल्यानंतर ते लोक त्या पॉलिसीच्या अंतर्गत जे काही कामकाज आहे ते करू शकतात. तसंच तरुण मुलामुलींनीसुद्धा स्वतःहून आपल्या वयस्कर आईवडिलांच्या काय काय पॉलिसी आहेत हे नीट समजून घ्यावं, म्हणजे त्यांना भविष्यात होणारा शारीरिक, मानसिक आणि आर्थिक त्रास वाचेल. धन्यवाद.